गुरुजनांना वंदन करून तुम्हा बालमित्रांना ज्ञानेश्वर विठुरेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी शिवरायांचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत आणि समाजसुधारकांनी शिकवलं. आपल्या देशामध्ये भारतामध्ये अनेक संत होऊन गेले. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले प्रत्येक जातीमध्ये संत झाले, पण त्यांनी आपल्या जातीसाठी काम केलं नाही, समाजासाठी काम केलं. मुलांनो, माझं नाव ज्ञानेश्वर, पण तो मी नव्हेच. ज्ञान्यांचा राजा योग्यांची माऊली श्री क्षेत्राळांनी निवासी ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी जिवंतपणी छळलं. ज्या ज्ञानेश्वरांना लोकांनी छळलं याच्या जीवावर लाखो लोक जगतायत. मग ज्ञानेश्वरांचं चरित्र थोडंफार माहित असेल. संन्यासाची मुलं लहानपणी त्यांच्या आईवडिलांना देहांत प्राचित घ्यावं लागलं. देहांत प्राचितानंतर चारी भावंड एका कुटीमध्ये राहत होती. त्यांना कोणी भिक्षा वाढायची नाही, कोणी भिक्षा वाढायची नाही, पाणी पिऊन द्यायची नाही. त्यांना वाळीत टाकलं होतं आणि समाजानं वाळीत टाकलेली ही चारी भावंड भिक्षा मागायला गेली, त्यांची भिक्षा उधळून द्यायची. भुकेल्या पोटी तहान पिण्यासाठी, पाणी पिण्यासाठी एक वेळा ज्ञानेश्वर इंद्राणीच्या डोहामध्ये उतरले आणि इंद्राणीच्या डोहामध्ये उतरला असताना विसोबा खेचर नावाच्या एका ब्राह्मणानं मागून हात घालली, पाण्यामध्ये पाडलं. ज्ञानेश्वरांनी विचारलं, काका काका का मारलं? त्यावेळेला विसोबा म्हणजे संन्यासाच्या काढल्या. इंद्राणी बाटवतोस म्हणून मारत 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 त्यांना बाहेर काढलं. ज्ञानोबा रडत रडत थांबसत धावतच आपल्या कुटीकडे पळाले आणि कुटीमध्ये धडकन लावून त्यांनी ताटी लावून घेतली. ते सरपणाच्या काटक्या गोळा करणाऱ्या 9 वर्षाच्या मुक्ताईनं पाहिलं आणि ती धावत धावत जवळ आली आणि दादा दार उघड, का ताटी लावली? ताटी उघड. तेव्हा ज्ञानेश्वर काहीच बोलले नाही. खिडकीतून डोकावून पाहिलं. ज्ञानेश्वरांच्या सगळ्या कपड्यांना चिखल लागला होता आणि चिखल लागलेला असताना ते म्हणतात, दादा तुझ्या कपड्यांना चिखल काय झालं? तुझ्या कपड्यांना चिखल काय झालं? त्यावेळेस पाठ मोठ्या स्वरातच ज्ञानेश्वर म्हटले, काही नाही ग मुक्ते. इंद्राणीच्या डोहामध्ये पाणी प्यायला उतरलो आणि पाय घसरून पडलो, काही नाही. परंतु त्याच्या बोलण्यातला अर्धव स्वरावरून उतरलं, खरं दादा काहीतरी झालंय नक्की, मला सांग, माझी शपथ म्हणल्यावर ज्ञानेश्वरांनी सांगितलं, काही नाही ग मुक्ते. इंद्राणीच्या पात्रामध्ये गेलो, विसोबा काकांनी मला पाणी पिऊन दिलं नाही, मला मारलं. त्यावेळेला मुक्ताई म्हणल्या, मग जाऊ दे ना दादा, दार उघड. मी तुझे कपडे धुते. मला सांगा, तुमच्यातली एखादी मुक्ताई असते, तुमच्या भावाला एखाद्याने मारलं असतं तर तुम्ही म्हणणार का, चला ज्ञानदेवा सोपाना, चला आपण गोटे घेऊन त्याचं टाळकं फोडू? म्हणजे आधी माझ्या शक्तीचा अवतार होती, ज्ञानी होती. मग ती म्हणली, जाऊ दे ना दादा, दार उघड, मी तुझी कपडे धुते. तरीही मुक्ताई दार उघडेना, तरीही ज्ञानेश्वर दार उघडेना. त्याकडे ती आळवणी करायला लागली, विनवणी करायला लागली, दार उघड. दार उघडेना आणि मग तिनं आलाप सुरू केला. ज्ञानाचा सागर सख माझा ज्ञानेश्वर, माझा भाऊ, माझा सखा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर आहे, तू ज्ञानाचा समुद्र आहे. दार उघड. तरी दार उघड. दादा दार उघड, मला सांग दादा, सागरामध्ये जर एखाद्याने दगड टाकला तर काय होतं? थोडेसे लाटाचे तरंग उठतात आणि तो समुद्र शांत होतो. दार उघड. तरीही ज्ञानदेव दार उघडेना. मग त्या वेळेला मुक्ताईनं अनेक प्रकारच्या विनवण्या केल्या, अनेक प्रकारच्या आळवण्या केल्या. अवघे विश्व झाले वन्नी, किंवा संते व्हावे पाणी, राग रसवा सोडा सोडा, आपण तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे ताटीचे जे 42 अभंग आहेत ना, ते अभंग मुक्ताईनं ऐकवले आणि मुक्ताई एक एक अभंग म्हणत असताना
त्याच्या ज्ञानेश्वर ऐकत होते, कान लावून ऐकत होते. आणि 9 वर्षाची चिमुरडी मुक्ती आपल्याला एवढं तत्वज्ञान सांगते. हे विश्व झाले वळणी किंवा सत्य व्हावे पाणी, म्हणजे आपल्याला एवढं तत्वज्ञान सांगते. मग खांडकंद्याचे डोळे उघडले, ज्ञानेश्वर मागं फिरले, ताटी उघडली आणि मुक्ताईला कुशीत घेतलं. मुक्ताईला कुशीत घेतलं. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना करायला सुरुवात केली. 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई एवढं आपल्याला तत्वज्ञान सांगते. आपला तर या जगाला ज्ञान देण्यासाठी जन्म. मग त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी लिहून पूर्ण झाली. बघा, आपण तुम्ही हरिपाठ पाहिलं ना, हरिपाठामध्ये बघा ज्ञानेश्वराचा हरिपाठ आहे 38 नंबरला अभंग आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन. काय तो त्याचा अवघाचे संसार म्हणजे आपला म्हणले घरातले पप्पा मम्मी गुड्डी तू दोघांचं म्हटलंय का? अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करेल आणि आनंद भरण्यातील लोक म्हणजे स्वर्ग पृथ्वी पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा होतो. अख्ख्या साहित्यामध्ये माणसाला तारून नेण्याचं फक्त मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो आणि जगू शकतो. किती प्रकारे? एक शिकवण आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार, संतांच्या विचारामध्ये एवढं सामर्थ्य असतं. हा जीवनाचा भवसागर करून जायचा असेल तर तुम्हाला 2 तरी अभंग आयुष्यामध्ये आले पाहिजे. मला गाता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, पोहता आलं पाहिजे. 3 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. का आल्या पाहिजे? तुम्ही हुशार आहात, ग्रॅज्युएट झालात, ITI डिप्लोमा झालात आणि एखाद्या कंपनीमध्ये गेलात तर कंपनीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाते, तुम्हाला सगळे येतंय आणि बोलायची सवय नसली, तुम्हाला जर बोलायची बघा तुम्ही भाषण करता 15 अगस्त जनरलला कोणी बोलायची सवय नसली तर तुम्ही तिथं तंतमामा केला ते म्हणणार याला काहीच येत नाही. त्यामुळे तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि तुम्हाला गाता आलं पाहिजे. तुम्हाला जर गाता आलं ना तर बोलताना खेळतं, कारण गाण्यामध्ये लय सापडते. अभंग. अभंग या शब्दाचा अर्थ असा, या विषयामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. एक अभंग अवघाचे संसार, जगाचा संसार नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं फार झालं. आणि दुसरा अभंग हरिपाठाच्या बाहेरचा आहे. सावता महाराजांचं गाव आहे का तुम्ही? सावता महाराजांचं गाव आहे पंढरपूर पासून 20-25 किलोमीटर रोडच्या कडेला, पण कधी ते पंढरपूरला गेले नाहीत. त्यांनी आपला देव कशात पाहिला? कशात पाहिला? मोठ नाळा वेल, कांदा मळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविंदा गळा. सावता महाराजांनी आपला देव कामामध्ये देव पाहिला. आपल्या वाट्याला जे काम आले ना, शेतामध्ये जेही काम आलंय, मोठ चालवायची, पीक काढायचं, कांदा मळा भाजी पिकवायची, त्याच्यात देव पाहिला. आणि मग मला सांगा, सध्या तुमचा देव कशात आहे? तुमचा देव सध्या कशात आहे? सावता महाराजांनी आपल्या कामामध्ये देव पाहिला. मग तुमचा देव कशात आहे? तिचे पुढे नाचण्यात आहे, टीव्ही पुढे बसण्यात आहे. कशात देव आहे? तुमचा देव शिक्षणात आहे. बरोबर. आपल्या वाट्याला जे काम आलं, शिक्षकांचा देव शिक्षणात शिकवण्यात आहे आणि तुमचा देव शिक्षणात आहे. असं समजा तुम्ही सगळी मुलं ज्ञानेश्वर आहात, मुली मुक्ताई आहात. बहून बहीण भावाच्या नात्याच्या प्रेमाचं एक नातं असतं, पवित्र नातं असतं. वर्षामध्ये 2 सण असतात. कोणते सण असतात? हा, भाऊबीज, रक्षाबंधन. तुम्ही ओवाळता भावाला, बरोबर. आणि त्यावेळेला तुमचा भाऊ तुम्हाला काहीतरी ओवाळणी करतो, 100 रुपये 50 रुपये एखादा ड्रेस देतो किंवा काहीतरी वस्तू देतो, पेन देतो, काहीतरी देतो ना. तुमचं जीवन सुरक्षित व्हायचं असेल किंवा पुढे संस्कारित व्हायचं असेल तर तुम्ही त्या भावाला म्हणा, तुझी ऐकत नसेल तर नको देऊ मला ओवाळणी, काय अडचण नाही. ओवाळणी नको तुझी मला, पण तू एक काम कर. त्यावेळेला तुमचा भाऊ तुम्हाला ज्यावेळेस 100 रुपये 50 रुपये नको पैसे तुझे, तू एक काम कर. ज्या नजरेनं मायेनं, बहिणीच्या मायेनं माझ्याकडे बघतोस ना, त्याच जगातल्या प्रत्येक मुलीकडं त्या नजरेनं बघ. जगातली प्रत्येक मुलगी तुझी बहीण आहे असं त्या नजरेनं बघितलं. माझ्याकडे जर एखादं रागानं बघितलं, मला जर एखादं छेडलं तर तुला राग येईल ना. तर मग तू जर एखाद्या मुलाची, ती कुणाची तरी बहीण असेल, हे नातं, ही ओवाळणी तुम्ही मागितली आणि प्रत्येक बहीण भावाच्या नातं जपलं, जगात कधीही अन्याय अत्याचार होणार नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. माग म्हणाल हा जीवनाचा भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे आणि पोहता आलं पाहिजे. 3 गोष्टी. आता तुम्ही ग्रामीण भागातले कणखरा, तुम्हाला पोहता येतेच, येते ना, पोहता येते.
तुमच्यात प्रत्येक जण मोठा होणार, कारण तुम्ही शिवरायांचे मावळे डोंगर दरे कडाकपारीमध्ये शिवरायांनी गोळा केले ते मावळे तुम्ही आज तुम्हाला कमी मार्क काय मिळायचं नाही. पीटी उषा 35% मार्क होती, परंतु काय झाली खेळामध्ये एक पदक मिळवलं तर कोट्यावधी रुपये मिळतात. तर असेच आपल्या देशातले खूप हुशार शिकलेले श्रीमंत घराण्यातले दोघे जण खूप शिकले आणि इंजिनियर झाले. इंजिनियर झाल्यावर आपल्या देशामध्ये किती पगार मिळणार? 15,000 सुरुवातीला, आणि एकदम कोणाला मोठं होता येत नाही. त्यांनी ठरवलं, आणि दोन्ही पती पत्नी इंजिनियर झाले, त्यांनी ठरवलं शिक्षक झाले, इंजिनियर झाले, एक शिक्षक आणि एक इंजिनियर. त्यांनी ठरवलं आपल्या देशात आपल्याला 15,000 मध्ये 10 वर्ष काढावं लागतात, 5,000 मध्ये शिक्षकाला 10 वर्ष काढावं लागतात. मग त्यांनी ठरवलं आपण बाहेरच्या देशात जायचं. बाहेरच्या देशामध्ये गेले, तिकडे त्यांना लाखो रुपये पगार मिळायला लागला. पण भानगड काय झाली, आपली भारतीय संस्कृती, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं 7 समुद्रापुढे आपली संस्कृती म्हणजे मातृदेवो भव पितृदेवो भव, प्रत्येकाला बहीण मानणारी. पण त्या देशामध्ये तसं नाही. त्यांच्या देशात पहिलं वाफेचं इंजिन आलं, सुधारणा झाल्या, पण त्यांच्या देशातली कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था इतकी विस्कळीत झाली की त्यांची जोडपी वर्ष 2 वर्ष एकत्र राहत नाही. आणि हे तिथं गेले शाळेत. तिथं गेल्यावर त्यांना तिथलं वातावरण कळलं. मग ते शिक्षक जो शाळा झाला, तो शिक्षक म्हणला अरे इथलं जर पाणी आपल्या पत्नीला लागलं आणि आपली पत्नी जर गायब झाली तर झालं सगळं वाटलं. ते परत भारतात आलं. दोघं हुशार होते, टॅलेंटेड होते, दोघे हुशार होते. मग त्यांनी असं ठरवलं अरे आता आपलं जीवन समाज कार्यासाठी व्हायचं, काहीतरी चांगलं करायचं. आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा, विद्वत्तेचा उपयोग. आपल्या देशामध्ये काय कमी आहे तर अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी. जसं स्वामी विवेकानंदांना ठरलं होतं काहीतरी करायचं, तसं त्यांनी ठरवलं काहीतरी चांगलं करायचं. आपल्या देशातील दुःख, दारिद्र्य, गरिबी हटवण्यासाठी काहीतरी उपाययोजना सुचवण्यासाठी मागास समाजातील जनजीवनाचा अभ्यास करून त्याच्यावर प्रबंध लिहायचा, PhD करायची आणि मग सरकारला सादर करायची आणि मग आपली गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा हटेल. अशा हेतून ते एका बोटीत बसले. आता ते हुशार होते. 1-2 गोष्टी, 3 पैकी त्यांना 2 गोष्टी येत होत्या, 1 गोष्ट येत नव्हती. हे तुम्हाला नंतर कळेल. बोटीत बसले. बोट आपल्या देशात काय काय अशा नद्या, 1-1 किलोमीटर नदी, आणि बोटीमध्ये नावाडी असतो, नावाडी अडाणी असतो, आणि अडाणी असल्यावर तो नावाडी बोट चालवताना काय 1 किलोमीटर बसत नाही. आपण बघा बोट चालताना मोठंवाला गाणं म्हणतो, मोठं गाणं काहीतरी, किंवा आऊत चालणार बायला काहीतरी गाणं म्हणतो, तसा तो नावाडी बोट चालवता चालवता लांब जायचं महिला वल्ले मारायला लागला. आणि तो कोपरी घातलेला अडाणी नावाडी कोळी समाजातला होता. पण कोळी समाजात गीत कोणतं असतं? कोळी समाजातलं म्हणलं वल्लव रे नाकवा वल्लव रे राम, असं नाही म्हणतात. त्यानं थोडी वल्ले मारता मारता सुरुवात केली. तुझे रूप चित्ती राहो, की तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, के करो काम, नावाडी त्याच्यावर नावाडीवर ओरडला, काय सुखे काम लावलं रे? पुढे आपलं घोट चालवायचं सोडून काय सुखे काम लावले? ते दचकलं. नावाडी म्हणणार साहेब कामच करतोय कामामध्ये काम, विठोबाचे नाम, कामामध्ये काम, विठोबाचे नाम, अरे विठोबाचं नाव घेऊन काय मिळतं रे तुम्हाला? आणि लोक उगत आपलं देव गॉड विठ्ठल काहीतरी म्हणतात. देव नसतोच मुळे, देर नो गॉड, नाही शिकलेलं होतं ना, देव नसतोच मुळे. मी आणि लोक उगत आपला देव करत बसता, देवाच्या नावाने घाल बसता. काय दिलं त्या देवानं? तुम्हाला दिले की देह, हा देह तरी मला देवाने दिलाय. त्या देहाची किंमत होऊ शकते मला माहिती आहे. लाखो रुपये किमतीचा देह मला माहिती आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, नाव ऐकले? 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, त्यांचं लिव्हर खराब झालं होतं
आणि ते लिव्हर उपलब्ध करण्यासाठी देश परदेशातून अब्जावधी रुपये खर्चून 7 ठिकाणाहून लिव्हर उपलब्ध केली. रक्तगट झाला नाही, शेवटी त्यांचा मृत्यू झाला. अब्जावधी रुपये खर्चूनही त्यांचा मृत्यू झाला. इतका या देहातला एक अवयव लिव्हरसह किमती असतो. अख्खा अब्जावधी रुपयाचा किमती देह त्या मला देवानं तर दिलाय. कशासाठी दिलाय? देवे दिला देह, देवे दिला देह, भजन गोमटा. अरे देह तर सगळ्यांना दिलाय. अजून काय दिवे लावले तुझ्या देवानं? अजून काय दिवे लावले? तुम्हाला लावले की हो? कुणाचे हे जल, कुणाची हवाही, लावला या आभाळी दिवाही. आपल्याला जगण्यासाठी पाणी, जल, वायू, अग्नी हे सगळं त्या देवानं तर दिलंय. म्हणून त्याची उत्तर ऐकून तो प्राध्यापक छान पडला. अरे एवढा म्हणजे माणूस. पण त्याची फिरकी घेण्यासाठी म्हणून त्याला सहज विचारलं, काय लईच हुशार दिसतोस, मला सांग तुला इंटरनेट कळतं का? इंटरनेट? तू म्हणला काय इंटरनेट काय असतं मला काय माहित नाही. तुला गणित कळतं का? तू म्हणला मला गणित नाही कळत, मला बीज गणित कळत नाही, मला साधं गणित कळतं. एक माणूस बोटीत बसला 10 रुपये घ्यायचे, 2 माणसं बोटीत बसली 20 रुपये घ्यायचे, काढा 20 रुपये. मला अरे अजून आधी कधी बाकी आहे? लगेच ठीक आहे, हे घे 20 रुपये. परत तू देव, गॉड, विठ्ठल काय ते भजन वगैरे काय नको, कारण देव नसतोच घरी. मला त्याचा भाग आहे. त्यामुळे त्याने 20 रुपये त्याला दिले आणि एक चॉकलेट दिली. चॉकलेट घे, कोण वाटतात. परत देव, गॉड, विठ्ठल काय ओरडायचं नाही, कारण देव नसतोच म्हणजे देव नो गॉड. त्यावेळेला त्याने 20 रुपये खिशात घातले, चॉकलेट तोंडात घातली आणि परत वल्ले मारावा लागला. आणि चॉकलेट चगळता तो म्हणून गेला, साहेब गॉड आहे या, गॉड आहे. तुला सांगितलं ना देर इज नो गॉड, परत गॉड करतो. हो नावाने म्हटलं, साहेब चॉकलेट गॉड नसती, मग कशी असते? अच्छा चॉकलेट गॉड आहे म्हटलं. होय, मला वाटलं परत देव गॉड होतील का? तुला माहिती आहे का आम्ही पलीकडे कोणत्या महत्वाच्या कामासाठी चाललोय? पलीकडल्या भागात जाऊन जनजीवनाचा, मागास समाजाचा अभ्यास करून त्याच्यावर प्रबंध लिहून सरकारला सादर करणार आहोत. पीएचडी करणार आहोत. मला पण पीएचडी करते का तुला? आवड म्हणलं पीएचडी नाही पण खिचडी माहिती. आई एकादशीला करते, फार मस्त लागते. अरे तुला साधी पीएचडी कळत नाही, साधं गणित कळत नाही. तुझा 50% आयुष्य वाया गेलं. 50% आयुष्य वाया गेलं. आवड म्हणलं जाऊ द्या, गेलं तर गेला जन्म वाया, पडली पंढरी राया. अरे परत विठ्ठला तुला सांगितलं देव गॉड विठ्ठल, परत विठ्ठला परत लास्ट वॉर्निंग देतो. परत देव गॉड विठ्ठल म्हणला, एक काळामध्ये जाणकडे लाखो गंती विजा चमकती तुझ्या डोळ्यासमोर. त्याच वेळी सृष्टीचा चमत्कार झाला. सोसायटीचा वारा सुटला. वारा घोंगावत नदी पात्रात आला. नदी पात्रात आल्यावर बोट हेलकावे खाऊ लागली. बोट हेलकावे खाऊ लागली आणि हेलकावे खाऊ लागल्यावर प्राध्यापक पती पत्नी गडबडले आणि मोठ्यानं ओरडले, ओ माय गॉड. नावाडी म्हणला, साहेब हे वादळ वारले गॉड लागलं तुम्हाला? अरे बाबा ते चॉकलेटचं गॉड नाही, देवाचं गॉड म्हटलं. अच्छा म्हणजे तुम्ही काय शिकलेल्या लोकांचं असं असतं, दिसला साप तर देव माझा बाप. किंवा एकटा जर वाड्यामध्ये झाडाच्या पाणीमध्ये असला तर भूताच्या वेळेला मागं बघू पडणार, म्हणणार राम 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 राम, आणि चौकामध्ये पोचला तर बांगो बांगो बांगो. पण म्हटलं, साहेब तुम्ही लईच गडबडलेला दिसता. मला सांगा तुम्हाला पोहता येतं का? पोहता? प्राध्यापक पती पत्नीनं एकमेकांकडे पाहिलं आणि कानावर आठवून मोठ्यानं ओरडले, नो माय गॉड. मग तो नावाने म्हणला, साहेब एवढं गॉटमॅट काहीतरी बोलता मारता आणि तुम्हाला साधं पोहता येत नाही तर तुमचं 100% आयुष्य वाया गेलं. असं म्हणून जय हनुमान म्हणून त्यानं
नदी पात्रात उडी टाकली, हात मारत मारत माग पलीकडल्या काठावर पोहोचला. पलीकडल्या काठावर पोहोचल्यावर मागं वळून पाहिलं तर प्राध्यापक पती पत्नी बोट पलटी झाली होती, लांब फेकले गेले होते आणि गटांगड्या खाताना तोंड वर आलं तेवढ्या पुरते ओढत होते. ओ माय गॉड. तो काय आपला बाप असतो आहे तेवढ्या नावाने म्हटला, अरे अरे माणसा तू, अरे अरे माणसा तू, की कुळार देवापुढ माणूस पाला पाचोळार. तुम्हाला शॉर्ट करून सांगितली. असंच एका गावात डोंगरगाव म्हणून गाव होतं, चौकात शाळा होती आणि शाळेत असताना मी इथपर्यंत आलो होतो. इथपर्यंत आल्यावर शाळेतला शिपाई बाहेर गेला होता. शिपाई बाहेर गेल्यावर पाठी पारा बसलं होतं टाकून. ते शिपाई म्हणलं काय रे हनम्या, काय भानगड? आणि म्हणलं काय नाही शाळेत कार्यक्रम आहे. कार्यक्रम आहे म्हणले होते. पाटील असं खुर्ची मागे येऊन बसलो होतो आणि मी इथपर्यंत आलो. देवापुढे मान आजची माझ्या होत्यावर तिच्याकडे बघितलं. ती मला म्हटलं तुला काय नाही, तुला काय नाही. पण मुख्याध्यापकाला ओरडलं, कुणी आणलं रे? हा हनम्या प्याला होता का काय? म्हणलं शाळेत कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हटल्यावर मला वाटलं डॅन्स, ऑर्केस्ट्रा, लावणी, गणगवळण काहीतरी चांगलं आहे काय मिळेल ते सारखंच आगमन सारखंच आगमन. म्हटलं पाटील मला मुख्याध्यापकांना आणलं नाही, मी माझ्या पायानं आलो. पण मी याच्यासाठी आलो ही आमची नवीन पिढी फार हुशार आहे. यांच्या कानावर अभंग, भारुड, गवळण, पदे, दोहे, ओव्या, श्लोक, संतांचं साहित्य यांच्या कानावर पडत नाही. यांच्या कानामध्ये यांना गोडी लागावी. अभंगाच्या चाली, गवळण, भारुड, पदे, दोहे, ओव्या, श्लोक अनेक प्रकारे याच्या चाली चांगल्या असतात, अर्थ चांगला असतो, पण यांच्या कानावर जात नाही. हे सांगण्यासाठी मी माझा अभंग म्हणतोय. आणि तुम्ही म्हणता ते मला सगळं येतं आता पण मला वाटलं काहीतरी गणगवळण काहीतरी चांगलं आहे काय मिळत. म्हणलं पाटील यातलं मला सगळं येतं. पण प्रत्येक कारण सगळं ऑर्केस्ट्रा वाजवायचं गायचं म्हणलं तर 7-8 वाजवायला लागतात. आणि साधी गण म्हणायचं, गवळण म्हणायचं म्हणलं तरी कृष्ण अडवायला लागतो. आणि मग ते पाटील म्हणलं ना मी आहे की कृष्णा पाटील, तर होऊन जाऊ दे. आपलं ते नेमका कृष्णा पाटील निघाला आणि मला नावेला जाणं सुरू करावं लागलं. अरे कान्हा कृष्ण मुरारी, अरे कान्हा कृष्ण मुरारी, नको अडवू तू गिरधारी, नको अडवू तू गिरधारी, धरली मला जाऊ दे घरी, उद्या भेटूया रे. बरं हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगितलं अभंगाच्या चाली आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, ओव्या, पदे, दोहे, श्लोक, गवळण, भारुड, गीते, पोवाडे अनेक प्रकार आहेत. 17 प्रकार आहेत. वासुदेव, काकडा, आंधळा, पांगळा अनेक प्रकाराच्या चाली चांगल्या आहेत. पण तुमची पिढी ते डोक्यात घेत नाही. तो मुलगा आला त्याला विचारा, डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. ज्या बाईच्या घरासमोर तुम्ही 7-8 वर्षापूर्वी नाचला ती शांताबाई दिसली का परत तुम्हाला? दुसऱ्या वर्षी शांताबाई गाणं दिसलं का? तरी तुम्हाला शांताबाई आवडते. शांताबाई गेल्यावर आला बाबूराव, बाबूराव दिसला का परत? संतांचे अभंग 700 वर्षानंतरही संतांचं साहित्य प्रत्येक गावामध्ये हरिपाठ, काकडा, भजन प्रत्येक ठिकाणी गायलं जातं. ते ताज तवानं वाटतं. ते तुम्ही डोक्यामध्ये घ्या. हा जीवनाचा भवसागर तरुण जायचा असेल तर तुमचे 2 अभंग आयुष्यामध्ये पाठ करा. कांदा माळ भाजी भोगाचे संसार सुखाचं करीन. 2 अभंग पाठ करा. एक शोकांतिका आहे. नवीन पिढी फार हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षा 15 ची पिढी हुशार आहे. पण ती जरा जास्त हुशार आहे. हे चांगलं ते डोक्यात घेत नाही. कारण आजकाल सगळीकडे भडका उडाला आहे, वनवा लागला आहे, आग पेटली, जंगल रान तुमच्या जवळ येते. हरणी आतमध्ये व्यस्त आहे. हरणी आतमध्ये व्यस्त आहे. पाडस बाहेर खेळते. हरणी कोण? तर तुमची आई. आणि पाडस कोण? तर तुम्ही बाळ. असं पकडा ती हरणी पकडा. जंगलाची हरणी पाडस बाहेर खेळते. सगळीकडून भडका आलाय आणि तो भडका जवळ येत चाललाय. आता मला सांगा, हा वनवा पेटला आहे. गवत जवळ जवळ येते. बाळ बाहेर खेळते दरवाजामध्ये आणि तो वनवा जवळ येतोय. त्याच वेळेला त्या आगीमधून वाघ उभा येतोय. तो होरपळेला असतो, भुकेला असतो. त्यानं ते पाडस पाहिलेलं दरवाजामध्ये खेळणार ते पाडस त्यानं पाहिलं आणि तो त्याच्यावर झेप घेणार आहे. आणि तो त्याच्यावर झेप घेत असताना बाजूला आडबाजूला 2 शिकारी झाडाच्या आडून त्या पाडसावर 2-3 शिकारी नेम झोपणार आहेत.
मला सांगा, तिकून आग येते जवळ, तिकून वाघोबा येतोय, 2-3 शिकारी आहेत त्या पाळसावर, ते पाळस कसं वाचणार आहे? काय मार्ग आहे का वाचायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल, वाचणार आहे. बघा, वाचू शकतो कसं? निसर्गाचा चमत्कार होतो तसा दैवी चमत्कार आहे ना, देवाच्या अभंगाचे सामर्थ्य आहे ना, निसर्गाचा चमत्कार होतो. सोसाट्याचा वारा सुटतो, वादळ वारा घोंगावत जवळ येतो, विजांचा कडकडाट होतो, पाऊस सुरू होतो आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्याच्या नंतर तो शिकारी नेम धरून असतो, तो शिकारी जो नेम धरून असतो त्याच्यावर वीज कोसळते, त्याने सोडलेला बाण वाघावर, वाघ झेप घेणाऱ्या वाघावर लागतो आणि पाऊस सुरू झाल्यावर अख्खं वणवा विसतो. लागतो ना तो. मला सांगा, तो शिकारी कोणता, तो पाऊस कोणता, ती आई कोणती, ते बाळ कोणतं, तो वाघोबा कोणता? कोणतं? तो पाऊस कोणता? हा जो वणवा भडकलाय ना समाजामध्ये, अनाचार, दुराचार, अत्याचार, अनेक प्रकारचा व्यभिचार, बलात्कार, हा वणवा सगळ्या समाजाच्या जवळ जवळ येत चाललाय, दारामध्ये जवळ येत चाललाय. हा भडकलेला वणवा, दुष्टाचार, भ्रष्टाचार सगळा जवळ भडकावलेला आहे आणि ते आपल्या जवळ येत चाललंय, ते आपल्याला होत पाडणार आहे. आणि त्याच वेळेला तो वाघोबा आहे ना, एखादा वाईट मित्र तुम्हाला म्हणतो चला अरे तरी खायला प्यायला शिकवतो, तो टपतो तुमच्यावर. एखाद्या श्रीमंताचं पोरग, चांगला हुशार पोरग बिघडवण्यासाठी तो वाघोबा टपलातो. याला जर आपण व्यसनी बनवलं म्हणजे व्यसन, तो व्यसनांचा वाघोबा जवळ येतो. आणि शिकारी कोण? तर अनेक प्रकारचे बघा, झंडी रमी, खेळोना भाई, जुगार, सट्टा, दारू, गांजा, मटका, हे सगळ्या प्रकारचे शिकारी तुमच्यावर शिकार करायला टपलेले आहेत. आणि त्यातून वाचवण्यासाठी फक्त ज्या वेळेला परमार्थाचा वारा सुटेल, अध्यात्माचा पाऊस, अध्यात्माच्या विजांचा कडकडाट होईल आणि संस्काराचा पाऊस ज्या वेळेला तुमच्यावर पडेल त्याच वेळेला तुमची पिढी वाचणार आहे. नाहीतर कोणत्या बाजूने भडका होऊन तुम्ही भस्मसात व्हाल याचा भरोसा नाही. म्हणून तुमच्या गावामध्ये जो सुरू झालाय ना हरिपाठ, 1 तास काढून त्या हरिपाठाला जा. हरिपाठामध्ये काय होतं? तुम्ही डीजे पुढे नाचताना विभत्स नाच असतो, पण हरिपाठामध्ये सात्विक नाच असतो. ते मुलं नाचताना किती व्यायाम होतो ना. हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना म्हणजे आपल्या हृदयात अंतःकरणात शुद्ध भाव निर्माण होतो. एक जण म्हणत असतो हरिमुखे म्हणा, दुसरा म्हणत असतो पुण्याची गणना कोण करी. आणि त्या वेळेला तिथं जी माणसं असतात प्रत्येक गावामध्ये देवळामध्ये हरिपाठ होतो. एक जण एक वाक्य म्हणत असतो, दुसरा म्हणत असतो. त्यावेळेला त्या माणसांच्या मनामध्ये जगातला कोणताही विचार, प्रपंचातल्या कोणत्याही कटकटी, अडचणी, समस्या, कोणतेही अडथळे डोक्यात नसतात. त्याचं डोकं एकच विचार असतो, पुढे काय म्हणायचं. म्हणजे त्या वेळेला त्याचं मन, चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, शांत आणि पवित्र होते. म्हणजे त्याच्यातच देव निर्माण होतो. मला सांगा, बाहेर जर वाजंत्री वाजत असले तुमचा अभ्यास होईल का? तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमचं मन शांत व्हायला पाहिजे. मग एकच साधन आहे हरिपाठ. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. अलीकडे बघा 10 वर्षापासून रान पेटले. 7 वर्ष 2000 कोरोनाच्या नंतरची अख्खी पिढी बाद झाली. अख्खी पिढी आपला ग्रामीण भाग आहे, आपल्याकडे नाही, पण आमच्या भागामध्ये MIDC किंवा रोडला अख्खी कोरोनाच्या नंतरची पिढी अख्खी बाद झाली. 7 वर्षाच्या मुलाला चष्मा लागला, मेंटल झालं, पागल झालं. कोरोनामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाचं लायसन्स मिळालं. तुमच्याकडे मोबाईल, तुम्ही मागास भागातले आहात, तुम्ही नशीबवान आहात. ज्याच्याकडे मोबाईल घरामध्ये मिळाले नाहीत ते नशीबवान आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी एका मुलाला सर कोरोनाच्या काळामध्ये आपली पोरं बाहेर खेळायला जायची. ऑनलाईन शिक्षणामुळे आंबेगाव तालुक्यातल्या करोडपती बिझनेसमॅनचा मुलगा, त्या मोबाईल त्याच्या हातामध्ये, त्यानं मोबाईल 1 तास ऑनलाईन शिक्षण आणि बाकी त्याने इतकं ऑफलाईन 8-8, 10-10 तास आपली पोरं खेळायची. त्यांना बाहेर पडलं तर पोलिसांचा लॉकडाऊन दांड पकडायचं. मग त्या एका मुलांना 11वीला 10वीला मुलगा होतं, इतका मोबाईलचा दुरुपयोग केला 2 वर्ष. ते 2 वर्षामध्ये पोरग मेंटल झालं. त्याला 70-80 लाख रुपये खर्च झाले मुंबईमध्ये. पोरग नीट झालं नाही. मग पोरग नीट झालं नाही म्हटल्यावर मग गावाकडे आजी असते. आजी म्हणते आमच्या देवीकडे बघू. गावाकडे देवदशी दाखवली.
देवळशी दाखवले, देवळशी सांगतो कोंबडं कापा, बकरं कापा, 5,000 खर्च आहे, 10,000 खर्च आहे, मोठ्या मनानं 70-80 लाख रुपये करोडपती दिवाळे काढलं त्यांनी. एक बोलता एक हुशार पोरग 80% मार्क 10वीला असलेलं पोरग त्या मोबाईल मुळे भेंट झालं आणि मग ते देवळशी दाखवले, बकरं कापलं, काय काय केलं, सगळे विलास केले. आमचा मित्र तिथं DK वळसे पाटील म्हणून पत्रकार आहे आणि मला कळलं असं असं झालंय. मोबाईलचे दुष्परिणाम आम्हाला वाईट गोष्टी लवकर करतात. चांगल्या गोष्टी एखादं पोरग स्कॉलरशिप आलं त्याचा प्रसार होत नाही, पण एखादी पोरगी पळून गेली सगळ्या गावात बवटा होतो. वाईट गोष्टी पत्रकारितेत पेपरच्या वरच्या पानावर येतात. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, पण कारण नवीन पिढी जी पिढी सुधरू शकते तिच्यासाठीच आता मी डोकं चालवतो. ही पिढी हुशार आहे, त्याच्या डोक्यामध्ये एक चांगला विचार बसला, वाईट विचार निघून जातो. मग ते पोरग गावाकडे आणलं. माझा एक मित्र म्हणला असं असं झालंय, 1 करोडपतीचं पोरग त्या मोबाईल मुळे भेंट झालंय. ते काय करतं, त्याचा सारखा असा मोबाईल असा मारतात ना, मागे पुढे करतात ना, सारखा वस्तारा चालू आणि तोंडाने काय कबडी पब्लिक खायचं नाही असा तोंडाने पब्लिक म्हणायचं. सारखं त्याचं बंदच नाही, रातचं झोपतही बंद नाही, कधी नाही. लोक फार बेजार झाली, घरची वैतागली. 2-3 महिने पोरग नीट झालं नाही, घरची वैतागली. मग मी म्हटलं, मला ते म्हटलं असं असं झालंय. मी म्हटलं बघायला पाहिजे. मी सहज गेलो आणि पाहिलं ते पोरग ते कोपऱ्यात बसलं होतं. सगळी पब्लिक तोंडही घालून वस्तारायचं. मी म्हटलं ठीक आहे, आमच्या अध्यात्मामध्ये एक विलास आहे, मन चित्त बुद्धी शांत एकाग्र पवित्र एका ठिकाणी गुंतवायचे असेल तर मी म्हटलं एक आपण विलास करून बघू. तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो? म्हणलं होतो. मग म्हणलं हरिपाठामध्ये याला मंदिरामध्ये घेऊन जा. मंदिरामध्ये घेऊन जा म्हटल्यावर म्हणजे सोपा विलास आहे, खर्च नाही, बिगर खर्च, फुकटचा. हरिपाठ 5 रुपयाचा असतो, फुकटचा. म्हणजे ते गेले मंदिरात घेऊन, पण ते पोरगं काय तिथं हरिपाठाला उभं नाही, ते कोपऱ्यात बसलं आणि त्याचा आपला ठेका चालूच. ते म्हणलं 8 दिवस झाले ते काय येईल, उभं राहील तरी जाऊन बसते. मग मी म्हटलं असं करा, ते कोपऱ्यात बसते ना त्याच्या जवळ नाही करा आणि मग मोठ्यानं म्हणायचं. हरिपाठ तुम्ही लहान म्हणतात ना, पुण्याची गणना रोज नाजूक म्हणता ना, मोठ्यानं म्हणायचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, संसारी जीवे वेगू करी. मोठ्याने म्हणा म्हणल्यावर त्यांनी मोठ्याने म्हणायला सुरुवात केली आणि मोठ्याने म्हणायला सुरुवात केल्यावर त्याच्या कानावरती आदळलं. याच्यापेक्षा त्याच्या त्या तोंडातल्या याच्यापेक्षा आदळलं आणि मग ते त्याच्यातलं त्याचं तोंड बंद झालं आणि ते जसं हरिमुख तोंड बंद झालं ते तिकडेच बघायला लागलं. म्हणलं याचा एक रोग कमी झालाय, तोंड बंद झालंय, कारण त्याचा तो आवाज त्याच्या डोक्यात कानात घुसला. आणि मग मी म्हटलं आता काय करा, म्हणजे तुम्ही टाळ मोठ्याने वाजवा. आणि मग त्याचा वस्त्र होता ना, ते त्याच्या जवळ हरिपाठ लाईन केली आणि मोठमोठे टाळ वाजवायला लागले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मोठमोठे वाजायला लागले. आणि मग त्याचं ते वस्तारा होता ना, तो वस्तारा ते टाळ बघितलं त्याने मोठमोठ्याने, ते वस्तारा असं चालत होतं ना, तर ते टाळासारखं वाजवायला लागले. टाळ वाजवलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं टाळासारखं वाजवायला लागलं. मग त्याचा वस्तारा बंद झाला आणि मग 2 दिवसानंतर त्याचा वस्तारा असं वाजवायला लागलं, तोंड बंद झालं. आणि मग त्याला शेजारी उभं केलं आणि 15 दिवसामध्ये ते पोरग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा बघायला 0 बजेट. किती बजेट? 0. प्रत्येक अध्यात्मातून काहीतरी शिका. रामायण महाभारत याच्यातून काय शिकला तुम्ही? रामायणातून सर इतकं शिकायला मिळतं. आमची पोरं बघतात रामायण म्हणजे लढाई आहे आणि रावणाला कसं मारलं. रावणाला कसं मारलं म्हणजे रामायण नाही. रामायण म्हणजे तुमच्या जगण्याचा मंत्र आहे. रामायणामध्ये एक पात्र होतं, तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो शेवटचं. हरिपाठामध्ये करोडो रुपये खर्च करून पोरग बरं झालं नाही की हरिपाठामध्ये, म्हणून तुम्ही हरिपाठाला सगळे जा. 1 तास घालवा, इकडे तिकडे भटकायचं ना. 1 तास तुम्ही हरिपाठामध्ये नाचा. हरिपाठामध्ये नाचल्यावर काय होतं, हरिपाठ बांधताना आपण टाळावर जातो तेव्हा तुम्ही आपण एखादा अभंग म्हणतो बघा. आपण चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, प्राणपाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठलामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल.
मस्त ताळव्या वाजवा विठ्ठल. विठ्ठल 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 त्याने सांगा हाताला दिंडी न्यायला का नाही, मुंग्याला का नाही. आणि विठ्ठल शास्त्रीय कारण आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मग अंतकरणात थोडी रग पडते. म्हणजे अंतकरणात हृदयातल्या रक्तवाहिन्या पायाच्या केसापासून डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि जर तुम्ही दिवसातून 10-15 मिनिटं एखादा अभंग म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणला आणि हरिपाठामध्ये जर नाचला तर आयुष्यामध्ये तुम्हाला बॉन्ड जर लिहून देतो, बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक येणारच नाही. आपण पेपर लावतो 30 वर्षाच्या माणसाला अटॅक आला का आला? तुम्ही ग्रामीण भागातले तुमचा व्यायाम होतोय, शहरी भागामध्ये व्यायाम कमी पडला म्हणून येणार नाही. शास्त्रीय कारण आहे. तर ते तुम्हाला आता काय सांगत होतो शेवटला, काय सांगायचं राहिलं, काय झालं ना झालं. तर मी तुम्हाला हे सांगत होतो का आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा आणि जगण्याचा वागण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. तुमच्यातला प्रत्येक माणूस मोठा होऊ शकतो. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये, संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. 1-2 अभंग पाठ करा आणि शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. त्या सशाच्या कासवाच्या शर्यतीमध्ये कोण जिंकलं, का जिंकलं, तर ते थांबलं नाही. मग या लहानशा गोष्टीपासून आपण बोध घ्यायचा. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच आपण ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. मित्रांनो, विद्या ही गरिबाचं धन आहे. शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि ही संधी तुम्हाला एकदाच आहे. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 10वी पर्यंत शिक्षण तुमच्या जीवनाचा पाया आहे. ते अगदी मन लावून शिका, जीवाच्या आतंकाने शिका आणि शिकून सवरून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. आणि आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, असा इतकं आनंद कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, दौडा असे कम नशिबाचा फासा निघून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, या विठ्ठलाला, परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वडिलांच्या सन्मानात पत्रकार आहे आणि वास्तविक पाहता अशा लोकांच्याकडे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपण हा करून घेतलाच पाहिजे. सकाळी मला यायला उशीर झाला तर मी मान्य करतो, माझ्या अगोदर हे तुम्ही येऊन गेलेलं होतं असं मला समजलं होतं आमच्या सरकारने. ठीक आहे म्हटलं, आता आमच्याकडे मुलं कमी आहे परंतु जी आहे ती फार छान आहे आणि त्यांना थोडा का महिन्यापर्यंत आपल्या वाणीचा थोडासा सहवास लाभला तर तो छान पद्धतीनं आमची मुलं ते तुमचा आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार. आत्ता सरांनी जे सांगितलं की त्यांच्या पत्रकारितेमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे. DK पाटील त्यांच्या गावामध्ये पण हे काम केलेलं आहे. त्या तालुक्यामध्ये 4 वर्ष मला हा अनुभव आहे. तुम्ही जो आता सांगितलेला तो अनुभव आहे. कारण का आपल्या मुळशी तालुक्यापेक्षा आंबेगाव तालुक्यामध्ये पारमार्थिक क्षेत्र अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये थोडंसं अग्रेसर आहे. आपला तालुका कोणत्या दृष्टीनं अग्रेसर आहे हे मी सांगायची गरज नाही, कारण का आपण मुळशी पॅटर्न नावाने ओळखत असतो. मुळशी पॅटर्न नाही ना, नवीन सुरू केलं ना हरिपाठाचा, नवीन पिढीला तो आता लागू पडतोय. आणि सहज मला कुठलीही कल्पना नव्हती, परंतु बाबा काल आपल्या कोळावडी परिसरामध्ये, कोळावडी पंचकृषीमध्ये येऊन गेलेले होते आणि त्यांची प्रचिती आत्ताच आपल्याला ओमी सांगितलं होतं. काल आल्यानंतर लगेच म्हणले बाबांना मी ओळखतो. म्हणजे माणूस कसा आहे हे त्याच्या बाह्य अंतरंगापेक्षा त्यांच्या वाणीवरून, त्यांच्या वागण्या बोलण्यावरून आपल्याला ओळखत असतात. म्हणून 3 गोष्टी आता त्यांनी जे सांगितलं मी तुमच्याकडून बदलून घेतोय. काय काय सांगितलं, कोणत्या 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मला आठवत. शिक्षण, अजून 2 अभंग अभंग पाठ केले, अजून
संरक्षण. अजून बोला बोला. म्हणजे तुमच्यापर्यंत काय टिकलंय आणि काय टिकवलं जाणार याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. आयुष्याशी निगडीत असणारी शेवटची गोष्ट ती म्हणजे आपण ग्रामीण भागातले असणार आहे, त्यामुळे आपल्याला पोहणं आलं पाहिजे. आज बाहेरच्या याच्यामध्ये शहरी पिढीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना पोहायसाठी क्लास लावावे लागतात. आज आपल्यातली मुलं मुली हे यथेच्छ पोहतात. त्यामुळे शारीरिक व्यायाम करण्यासाठी कुठलाही व्यायाम न करता फक्त पोहणे हा अतिशय चांगला व्यायाम. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानामध्ये त्यांनी अभंगाचं सांगितलं. म्हणजे जगणं कसं असावं यासाठी काही पारमार्थिक कथा आहेत, त्याचा अनुभव त्या कशा घडल्या हे न घ्या, याच्याकडे न जाता आपल्या याच्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हा त्याचा अभ्यास करणं. आणि दुसरी गोष्ट जगत असताना स्वसंरक्षित जगणं. या 3 गोष्टींचा म्हणजे जगणं, वागणं, बोलणं आणि पोहणं अशा 5-6 गोष्टी एकत्रित येतात आणि या गोष्टींचा संयम राखून आपल्याला समोरच्या पिढीमध्ये, समाजाच्या पिढीमध्ये आज तुम्ही भावी नागरिक म्हणून राहणार आहात त्या दृष्टीनं थोडंसं काय होईल, परंतु आपल्या प्रापंचिक याच्यामध्ये किंवा आपल्या दैनंदिनीमध्ये थोडंसं काय होईना, परंतु अध्यात्माचा काय करा, वापर करा. आज आपल्या घरातील सकाळच्या वेळेस पूजेला का होईना, परंतु आपले आई वडील काही झालं तरी आंघोळ केल्यानंतर पहिला पूजापाठ करतात आणि त्यावेळेस नक्कीच काही ना काहीतरी म्हणत असतात. भले ते मनातल्या मनात म्हणू द्यात किंवा बाहेर म्हणू द्यात. यावेळेस फक्त तुम्हाला सांगतो, गणपतीच्या वेळेस प्रत्येकाची एकेकाची सुद्धा आरती पाठ नसते, त्यावेळेस आपल्याला दुसऱ्याला बोलावं लागतं. ही बोलवण्याची गरज न भासली पाहिजे यासाठी अध्यात्म शिकून घ्या आणि या गोष्टी स्वतः आत्मसात करा. या बाबांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं मी तुम्हाला या सूचना माझा विनंती करतो. मला वाटतं पहिलीच वेळ माहिती कारण सुरुवातच मी करत असतो. कार्यक्रम असा एवढा छान होता की म्हणलं आज आपण शेवट करायचा. कारण एखाद्या गोष्टीचं महत्व किती आहे ते महत्व जर टिकून ठेवायचं असेल तर त्या गोष्टीला कुठपर्यंत घेऊन जायचं याची मर्यादा म्हणजे वेळेत तो संपलं पाहिजे. आता बाबांनी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितली तुम्ही फक्त एक अँगलमधून पाहिजे की ज्ञानेश्वरांची कीर्ती सांगितली, मुक्ताईची सांगितलं, पण बाबा मी जरा दुसऱ्या अँगलला विचार केला की तुम्हाला संप्रदायामध्ये घेऊन गेली आणि तुमचा जो आवडता छंद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन गेले, पण तुमच्या आवडीच्या छंदामधलं महत्व तुम्हाला कळलं नाही. बाबांनी माहिती सांगत असताना 4 पिक्चर मधली गाणी गायली. पंढरीची वारी तुम्ही पाहिलं असेल, गोरा कुंभार पाहिले, बरोबर आहे, 2 झाले. देरे काना पिंजरा चित्रपटामध्ये गाणं होतं, अतिशय छान गवळण. आणि बाबांनी सांगितलं होतं की आपण इकडलं काम करत असतो आणि कुठली सेवा करत सोडतो आणि कुठल्या तर चौकात जाऊन आपण काय करतो, काम. ते सुद्धा एक येत आहे कैदी पिक्चर मध्ये. पण या प्रत्येकावर मर्यादा आहे. ते चित्रपटात गीत जाऊ द्या, दुसरं सांगितलं बाबूरावाला, पण तुमच्या मनामध्ये एक गुरु राहून गेली होती की बाबांनी अजून एक सांगायचं राहून गेली, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. बरोबर की नाही? म्हणजे हे का मी सांगितलं की बाबांनी तुम्हाला पहिल्या बेंचवरच्या विद्यार्थ्यापासून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत, ह्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्यापासून त्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्यापर्यंत बाबांचं एवढं बारकाईने लक्ष होतं की बाबा ह्या विद्यार्थ्याकडे पाहिजे आणि त्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्याला म्हणायचे की तुम्ही काय घेतलं, याच्यात तुम्हाला काय जाणवतं. म्हणजे बाबांची नजर एवढी चांगली, जेवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे तेवढंच ज्ञानचा भांडार बऱ्याच जणांकडे असतो, परंतु देत असताना कुठंतरी माणूस काय करतो, लवचिकता निर्माण करतो. अशी लवचिकता नसता म्हणजे न ठेवता प्रत्येक विद्यार्थी हा जागरूक आहे का नाही हे त्यांनी पाहिलं आणि त्याच्यातून तुम्हाला एक धडा दिलाय
की जसं तुम्ही जागृत अवस्थेमध्ये माझं म्हणजे प्रवचन ऐकलं, व्याख्यान ऐकलं, तसं तुम्ही समाजामध्ये जा गेल्यानंतर आणि तुमच्या घरात असणारे आणि तुमच्या अवतीभोवती असणारे 4-2 माणसं असतील त्यांना जागृत करा आणि देवाचं महत्व किती आहे हे त्यांना सांगा. बाबा एक उदाहरण सांगतो की आम्ही पळलेलो होतो आणि असाच एक जादूगर आला. त्याने सांगितलं देव नाहीच. जसं तुम्ही उदाहरण सांगितलं भूत आणि प्रेत, तुम्ही त्या महाराजांना सांगितलं की देव आहे का नाही, ते म्हणजे देव आहे. मी दुसरा प्रश्न विचारला त्यांना, मग भूत आहे का नाही, ते बोलले भूत नाही. भूत नाही देव पण नाही. मी त्यांना डबल प्रश्न केला, भूत नाही ना देव पण नाही म्हटलं. ते म्हणजे असं कसं काय, देव काय का नाही म्हणजे वॉटरमध्ये बोट घालायचं पाहिजे आणि भूत आहे का नाही हे पाहण्यासाठी अमावस्या दिवशी माझ्याबरोबर यायचं. ते तुम्हाला कळतं, ते मला तुमचं गुरु आहे, जे असेल ते असेल, मला फक्त माझा काय करू. म्हणजे बाबांनी सर्वात महत्वाचा गुण तुम्हाला काय सांगितलं आहे की आजची पिढी ही सुसंस्कृत घडली पाहिजे. वरचं ज्ञान घेऊन इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आणि स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा आपल्या घरामध्ये 2 महत्वाचे जे देव आहेत, आई आणि वडील, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐका. ते जे तुमच्यावर संस्कार टाकतायत किंवा तुम्हाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करतायत, तो वसा तुम्ही गेला, तो वसा तुम्ही ग्रहण करा. तेवढं जरी केलं तर तुम्हाला आयुष्यात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. हे बाबाने तळमळीने सांगितलं. मला वाटतं कार्यक्रम असा चालू राहा, असाच चालू राहा. वेळ कमी होता आणि एक आहे बाबांची सांगण्याची जी टेक्निक होती, आवाजाचा चढ उतार होता आणि सर्वात बाबा महत्व सांगितलं की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे आणि बोलायला शिकायचं असेल तर तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना ते सांगतो. म्हणजे आमच्या मनात जे होतं ते तुम्ही आज सांगितलं. कारण काय होतं की घरच्यांनी किती कान टोचले, टोचण्याचा प्रयत्न केले, कान दुखतात, मग ती काय करतात थोडस होतात आणि बाजूला होतात, पण सोनारने कान टोचले की ते दुखत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी त्या लक्षात राहतात. आम्ही तर तुम्हाला सांगितलंय. आज बाबाने तुम्हाला सांप्रदायिक ज्ञान देत असताना, ज्ञानेश्वरांचं उदाहरण देत, ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण देत असताना, तुकाराम महाराजचं उदाहरण देत असताना, सावतामाळीचं उदाहरण देत असताना, अनेक साधू संतांचे उदाहरण देत असताना तुम्हाला जर या जगाच्या बाजारात टिकायचं असेल तर तुमच्याकडे शब्दाचं भंडार पाहिजे आणि शब्दाचं भंडार असून उपयोग नाही. ते तुम्हाला बाजारात 4 माणसासमोर मांडता आलं पाहिजे. हे मी या ठिकाणी आज सांगितलेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु महाराष्ट्राची संस्कृती, आपली भारतीय संस्कृती आहे की अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेला प्रत्येक अतिथी हा देवापेक्षा कमी नाही आणि म्हणून आपण सर्व पुजारी आहोत आजच्या क्षणाला. आणि आपल्याकडे खरोखर म्हणजे मी पंढरपूर तालुक्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आहे. आपले पंढरपूरचे पांडुरंग येत आले, आळंदीचे माऊली, देवचे तुकाराम महाराज आले. म्हणजे त्यांच्या ज्या काही गाथा आहेत, त्यांचे जे काही आनंद विषय आहेत, त्यांचे जे शब्द आहेत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आज बाबांनी केलेला आहे. अशा माननीय श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बेडगुले, पत्रकार प्रवचन प्रबोधनकार आणि व्याख्याते यांचा सन्मान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नावाचा करतो.